आज माझ्या सोबत आहेत विशेष पोलीस महानिरीक्षक विश्वास नांगरे पाटील। त्यांच्या नावातच विश्वास आहे आणि त्यांनी राज्यातल्या जनतेचा खऱ्या अर्थाने विश्वास मिळवलेला आहे। दहशतवाद्यांचा हल्ला असो की रेव पार्टी, विश्वास नांगरे पाटील सगळीकडे झडप घालतात। असा हा पोलीस अधिकारी अलीकडच्या पोलीस दलामध्ये अपवादात्मक आहे असं मी ठामपणे म्हणेन। सर, तुमचं स्वागत या मुलाखतीमध्ये। पूर्वी मी अनेक वेळा तुमच्याशी बोललेलो आहे आणि जेव्हा जेव्हा तुमच्याशी बोलतो मी तेव्हा राज्यातल्या जनतेचा प्रतिनिधी म्हणून माझ्या मनात विश्वास निर्माण होतो। तुमचं नाव विश्वास आहे म्हणून नाही, तर तुमच्याकडे बघून की पोलीस अधिकारी कसा असावा। मी मागे सदानंद दातेंची मुलाखत घेतली होती तेव्हा त्यांना म्हटलं होतं पोलीस अधिकारी कसा असावा हे तुमच्याकडे बघून कळतं, तसंच तुमच्याकडेही बघून वाटतं की आमच्या मनातला पोलीस अधिकारी हा आहे। हा जो विश्वास आहे तुमच्या नावातला तो प्रत्यक्षात तुम्ही कसा आणलेला आहे? सर, मला वाटतं की आमच्या खांद्यावरची जी पाठी आहे IPS, त्यामध्ये सर्व्हिस हा शब्द सगळ्यात महत्त्वाचा आहे। त्यामुळे मी पहिल्यांदा ग्रेट भेट यातल्या ग्रेट आपण ज्या शब्दाच्या संदर्भात बोलताय त्याच्या अनुषंगाने आपण ग्रेट आहात। मी एक हंबल पब्लिक सर्वंट आहे। मी अभ्यास करताना असो किंवा सर्व्हिसमध्ये आल्यानंतर दोन गोष्टी खूप प्रकर्षाने पाळल्या। माझ्या पायावर जमिनीवरचे पाय कधी ढळू दिले नाहीत आणि एक हंबल पब्लिक सर्वंट, एक सेवक, एक नोकर, एक जनतेचा प्रामाणिक काम करणारा सेवक म्हणून माझी भूमिका बजावण्याचा प्रयत्न केला। मला वाटतं माझ्यावरती जे संस्कार झालेले होते, माझ्या शिक्षकांनी काही गोष्टी मला सांगितलेल्या होत्या। जसं एक संस्कृतमध्ये सुभाषित आहे, यौवनम धनसंपत्ती प्रभुत्वम विवेकिता एकैकपम्यन अनर्थाय किमु यत्र चतुष्टयम। याचा अर्थ असा आहे सर की तारुण्य, सत्ता, विवेक आणि धनसंपत्ती हे एक एक गोष्ट माणसाची वाट लावायला पुरेसं असतं आणि हे चौघं एकत्र आलं तर काय होईल। पण या प्रत्येक गोष्टीच्या फेजमध्ये पायावर आपल्या जमिनीवर पाय ठेवून निष्ठापूर्वक सेवा करणं, आपण ज्या सर्व्हिसमध्ये आलेलो आहोत त्याचा मोटो सदक संरक्षणाय खलनिग्रहणाय आहे। तर चांगल्या लोकांची सेवा करणं, त्यांना एक मित्र, त्यांना एक सेवक म्हणून आपली प्रतिमा देणं, मी आणि माझा फोर्स या दोघांची माझी फोर्स म्हणण्यापेक्षा आमचा सेवा देणारा जो कर्मचाऱ्यांचा वर्ग आहे त्याच्याशी माझी कमिटमेंट आहे। कारण मी त्या कुटुंबातला एक सदस्य समजतो। मी माझ्या बालपणी पोलिसांच्या क्वार्टर्समध्ये राहिलेलो, कारण माझे मामा पोलीसमध्ये होते, माझे सख्खे भाऊजी सब इन्स्पेक्टर म्हणून भरती झालेले होते। त्यामुळे प्रत्येक फेजमधले इश्यूज मला वाटतं कळालेले आहेत। त्यामुळे मी सर, आपण विश्वास या नावानं जे बोलताय ते आईनं दिलेलं मला नाव आहे आणि जर आपल्याला मी पण खूप कमी माणसं आहेत की ज्यांनी स्वतःचं नाव सार्थ केलेलं आहे। तुम्ही खऱ्या अर्थाने तुमचं नाव सार्थ केलं आहे आणि हे जे तुम्ही बोलताय की विनम्रतेने करतोय हेच महत्त्वाचं आहे आजच्या काळामध्ये। एवढ्या मोठ्या पदावर पोचल्यावर सुद्धा तुम्ही हे म्हणताय, यातच तुमचं मोठेपण आहे। पण मला पुढे विचारायचं आहे, IPSच का? तुम्हाला मोठं सरकारी अधिकारी बनायचं होतं हे मी तुमच्या आत्मकथनात वाचलेलं आहे। तुमच्या गावकऱ्यांना वाटत होतं, तुमच्या घरच्यांना, विशेषतः तुमच्या वडिलांना वाटत होतं कधीतरी लाल दिव्याची गाडी आपल्या घरासमोर आली पाहिजे, हेही मी वाचलेलं आहे। पण IPSच का? ॲक्च्युली मला IAS मध्ये जायचं होतं, ही वस्तुस्थिती मी सांगू इच्छितो। कारण लहानपणापासून ग्रामीण भागातले जे विषय होते ते जवळून पाहण्याचा वेगवेगळ्या माध्यमातून योग आला। कॉलेजमध्ये असताना सुद्धा मी थोडासा चळवळ्या स्वभावाचा होतो। NSSच्या माध्यमातून मास लिटरसी, रूरल रिकन्स्ट्रक्शन या विषयावरती मी काम करण्याचा प्रयत्न केला। NCCच्या माध्यमातून मात्र युनिफॉर्मची थोडीशी क्रेज तयार झालेली होती। पण NSSच्या माध्यमात मी राळेगण सिद्धीला जाऊन आलेलो होतो। तिथलं नसबंदी, नशाबंदी, कुराडाबंदी, चराईबंदी, श्रमदान, पाणी अडवा, पाणी जिरवा आणि हे गाव जर करू शकतं आणि आपण जर प्रशासकीय अधिकारी होऊन फॅसिलिटेटरची भूमिका घेतली तर गावातलं जे चित्र बदलता येईल। कारण माझे वडील पैलवान होते पण त्यांनी मला कधी पैलवान होण्यासाठी उद्युक्त केलं नाही। ते कुस्त्यांचे डाव कधी मला शिकवण्यासाठी मोटिवेट करायचे नाहीत किंवा शेतकरी असल्यामुळे शेतीतले सुद्धा इश्यूज मला सांगताना ते हुमणी किड्यामुळे कशी शेतकऱ्यांचे नुकसान होतात,
किंवा उसाचा पैसा कसा अडत दुकानदाराच्या घशात जातो, अशा नकारात्मक गोष्टी थोडे सांगायचे. त्यांना वाटायचं मी पैलवान होणं, गावातल्या काही आता कारण आमचं गाव नांगरे आणि घोडे असे म्हणजे गावात थोड्याशा ॲग्रेसिव्ह कम्युनिटीज आणि गावात मग थोड्याशा वाह्यात सवयी पण दुर्दैवानं असतात. तर त्या मुलांच्यात मी पडू नये, अभ्यास करावा, शिकून मोठं व्हावं असं मला वाटतं वडिलांनी मला लहानपणापासून सांगितलं. ते गावचे सरपंच होते, नंतर जिल्हा परिषदेचे सदस्य झाले. ते त्यांच्या बळदार म्हणजे बळकट असे पिळदार दंडावरती मी डोकं ठेवून झोपायचो. त्यावेळेला मला नेहमी लहानपणी म्हणायचं मामलेदार व्हायचं, फौजदार व्हायचं, लोकांचे प्रश्न सोडवायचे. काय मला माहीत नाही आहे 7वी शिकलेल्या माझ्या वडिलांच्यामध्ये ही जी ड्राईव्ह होती ती कशामुळे होती, पण त्यांनी मला स्वप्न दाखवली लहानपणापासून. IAS IPS हे खूप मोठं होतं, ते एक ड्रीम होतं. म्हणजे ते आपल्याला शेतकऱ्याच्या मुलांना आम्हाला शक्य होईल की नाही माहीत नव्हतं. मी आनंद पाटील माझा गावातलाच माझा भावासारखा आहे. दोघांनी आम्ही 12वीला असताना हे ठरवलं की ज्यावेळेला भूषण गगराणी IAS मध्ये भारतात तिसरे आले, मराठी माध्यम त्यांनी घेतलेलं होतं, मराठी साहित्य विषय घेतलेला होता, की ही मराठी माध्यमातून परीक्षा देता येते. एवढी मोठी परीक्षा जी कलेक्टर, कमिशनर किंवा SP IG DG बनवणारी परीक्षा जी आहे ती मराठीतनं देता येते, हा एक विश्वास निर्माण झाल्यानंतर स्वतःतला इन्फेरिटी कॉम्प्लेक्स जो न्यूनगंड आहे तो बाजूला ठेवायचा आणि जिद्दीनं धडपडायचं एक प्लॅन केला, एक ट्रॅप केला. असं म्हणतात की इफ यू भूषण गगराणींचं भाषण ऐकून वाटलं की आपण याच सर्व्हिसमध्ये जायला पाहिजे, Yes. IAS किंवा IPS व्हायला हो पाहिजे. हो 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 कधी ऐकलं होतं हे तुम्ही भाषण? मी 12वीला होतो आणि कोल्हापुरातले आहेत भूषण गगराणी साहेब. आणि हा मारवाडी तरुण म्हणजे कुठल्याही सदाशिव पेठेतल्या प्राध्यापकाला लाज वाटेल अशा पद्धतीची मराठी, उत्कृष्ट मराठी. आणि मराठीवर अशी कमांड होती त्यांची की त्यांच्या नोट्सची पारायणं नंतर 2-3 पिढ्यामध्ये केली गेली. पण ते 12वीला ज्यावेळेला होते त्यावेळेला ते आमच्या हे गोरापान सडपातळ देखणा तरुण हा IAS मध्ये भारतात तिसरा आलेला आहे. त्यावेळेला मी इलेक्ट्रॉनिक्स इंजिनिअरिंगचं स्वप्न घेऊन 12वी सायन्स करत होतो. माझा PCM होता आणि तिथल्या स्कॉलर बॅचमध्ये होतो. 10वीला चांगली मार्क्स होते 88%. त्यामुळे 12वी नंतर इलेक्ट्रॉनिक्स इंजिनिअरिंग करायचं असं काहीतरी डोक्यात होतं. पण त्यावेळेला मी आनंद ते भाषण ऐकत होतो आणि आम्हाला वाटलं की ही काहीतरी वेगळी वाट आहे. हा BCom झालेला तरुण मराठी साहित्य, इतिहास मराठीतनं घेऊन जर अशी परीक्षा देऊ शकतो तर आपल्याला का जमणार नाही. त्यावेळेला ती ठिणगी, तो स्पार्क पेटला. यांना जमतंय तर आपल्याला का जमणार नाही. म्हणून ती मग प्लॅन करून वयाच्या 15व्या-16व्या वर्षी आपल्याला माहीत आहे की छत्रपती शिवाजी महाराजांनी 16व्या वर्षी स्वराज्याची स्थापना केली. त्या वयातच काहीतरी करायची जिद्द पेटते. एक चांगला संसर्ग, म्हणजे आपल्याला माहीत असेल की एखादं व्यसन त्या वयात लागलं तर ते सुटत नाही नंतर. तसा चांगला संसर्ग, चांगलं काहीतरी करण्याची जिद्द पेटली, त्या वयात पेटली. आणि मग 3 वर्ष जी कॉलेजचे दिवस होते त्यात व्यवस्थित प्लॅन करून आपल्याला ग्रॅज्युएशन कशात घ्यायचं, ऑप्शनल सब्जेक्ट कसे निवडायचे, कशा पद्धतीनं जनरल स्टडीची तयारी करायची, निबंधाच्या विषयाची तयारी कशी करायची, मुलाखतीची तयारी कशी करायची, मग NCC NSS हे त्याला व्यक्तिमत्वाला साजेसं व्यक्तिमत्व विकास व्यवस्थितपणे घडवत मग ग्रॅज्युएशन झाल्या झाल्या मुंबईमध्ये SIC जी स्टेट इन्स्टिट्यूट फॉर ॲडमिनिस्ट्रेटिव्ह करिअर्स, ही वसंतदादा पाटील साहेब मुख्यमंत्री असताना 1980ला ही संस्था झुणका भाकर केंद्राच्या पाठीमागं छत्रपती शिवाजी टर्मिनसच्या समोर सुरू झाली. तिथं ॲडमिशन मिळालं आणि तिथून मग रस्ता दिसायला लागला. छोटीशी पायवाट होती, कळत नव्हतं म्हणजे पुस्तकं कोणती घ्यायची. पुस्तकं कशी घेतली आम्ही? गणपती मंडळाच्या माध्यमातून पुस्तकं घेतली गावात, कारण शेतकऱ्याच्या पोरांना एवढी लाखभर रुपयांची त्यावेळेला पुस्तकं सगळी मिळून असायची. माहीत पण नव्हती कुठली पुस्तकं कशी घ्यायची वगैरे. पण त्यावेळेला गणपती मंडळाच्या माध्यमातून मी व्याख्यानमाला घेतली. त्यावेळेला निर्मल कुमार फडकुले, शिवाजीराव भोसले, विवेक घळसाशी असे व्याख्याते गावात बोलवले. गावात गणपती मंडळाच्या किती खर्च होणार आहे, दारू आणि बाकीच्या गोष्टीवरचा खर्च वगळला गेला आणि चांगल्या विधायक मार्गानं उत्सव साजरा केला. पैसे शिल्लक राहिले, 25,000 रुपये त्यातनं शिल्लक राहिले. त्यातनं पुण्यात जाऊन मला आठवतं त्यावेळेला NCERTची पुस्तकं UPSCच्या अभ्यासाला लागतात, कुठली लागतात असं माहीत नव्हतं. विमाननगरला एक सेंट्रल स्कूलचं पुस्तकालय होतं. जसं हनुमानानं अख्खा डोंगर संजीवनीसाठी उचलून आणला तशी सगळी पुस्तकं उचलून आणली. पैसे गावानं दिलेले होते, पण ती सगळी पुस्तकं त्यातली वेचून चांगले मोठे दत्त सुंदरमचे ठोकळे किंवा बिपिनचंद्रासारखी इतिहासाची पुस्तकं, अशी भरपूर पुस्तके. वाघिणीचं दूध, मी काय माझ्याबरोबर 7-8 जणांचा आमचा ग्रुप. गणपतीसाठी जमलेल्या वर्गणीतून तुम्ही केलं ते खूप महत्त्वाचं. म्हणजे गणपती बाप्पाचा आशीर्वाद, कदाचित गणपती उत्सव टिळकांनी सुरू करताना त्यांचं स्वप्न अशाच पद्धतीचं असावं.
स्वातंत्र्यपूर्व काळातली भूमिका गणपती उत्सवाची वेगळी होती, पण स्वातंत्र्यानंतर कदाचित ह्या विधायक मार्गाचा आणि गणपतीच्या आशीर्वादाने मी एकटाच नाही, माझ्यावर आनंद पाटील, तो IAS मध्ये सिलेक्ट झाला, माझ्यावरती त्याची रँक आली, तो आता तमिळनाडूमध्ये खूप चांगलं काम करतोय, आता जॉईंट सेक्रेटरी सेंट्रल गव्हर्नमेंटमध्ये फायनान्स डिपार्टमेंटमध्ये काम करतोय. तर असा प्रवास सगळा चालू झाला. मला हे विचारायचं आहे की IAS IPS हे करेपर्यंत गावामध्ये काय वातावरण होतं, हे मी अशासाठी विचारतोय की वडिलांनी तुमच्या कुठेतरी मनात ठेवलं होतं की यांनी कुस्तीगीर होता कामा नये, यांनी शेतकरीही होता कामा नये. हे मी अशासाठी विचारतोय की तुमचं गाव वारणाकडचं गाव होतं. पश्चिम महाराष्ट्र हा महाराष्ट्रातला सगळ्यात समृद्ध प्रदेश आहे. तुमचं गावही जे होतं सुपीक जमिनीचं गाव होतं. अशा वेळेला आपल्या मुलांनी शेतकरी बनायला नको, आपल्या मुलांनी या मातीतली जी कुस्ती आहे ती करायला नको, असं वडिलांना का वाटलं? मला वाटते वडिलांना जे विजन होतं, म्हणजे 1973ला माझा जन्म झाला आणि त्यानंतर माझ्या भावाचा जन्म झाला आणि त्यावेळेला ते सरपंच होते, म्हणजे त्या ऐन वयात कुटुंब नियोजनाचं त्यावेळेला त्यांनी स्वतः ऑपरेशन करून घेतलेलं होतं. त्यांनी लहानपणापासनं एक वेगळं स्वप्न, कारण त्यांचं विजन जे होतं ते वेगळ्या पद्धतीचं होतं. माझ्या कुटुंबामध्ये माझे भाऊबंद नाही आहेत. माझ्या घरात माझ्या शेतावरती काम करणारा गोतावळा आमच्या घरात राहतो. म्हणजे माझे आजोबा एका कामगाराला घेऊन आले घरी, त्याची मुलं वाढली, त्यांची मुलं वाढली आणि असा आमचा 20-25 जणांचा गोतावळा एका चुलीवर करून खात होता. त्यात कुणी मालक किंवा नोकर अशा पद्धतीची भूमिका नव्हती. शेतकरी, खूप जमीन नव्हती आमची, एकूण 4 एकर जमीन त्यावेळेला. आणि आमचं गाव आहे ते पश्चिम महाराष्ट्रातल्या माथा कोकणात आहे. जसा मानखाटाव हा दुष्काळग्रस्त भाग आहे, तसा माथा कोकणावरचा आमचा काही खूप सुपीक पट्टा असला तरी जमिनीचं होल्डिंग हे खूप मिगर, म्हणजे ते हार्डली 3-4-5 एकर म्हणजे खूप शेती झाली. मग त्यात सगळे मिळून आम्ही एकत्र जमीन खात होतो. माझे वडील आत्ता ज्यावेळेला आमच्या शेतीच्या म्हणजे एकत्र, मी आता राहत नाही, धाकटा भाऊ एकत्र असतो, वाटण्या केल्या त्यातली 70% जमीन माझ्या घरातल्या कामगारांना त्यांनी देऊन टाकलेली होती. कदाचित ते विजन लहानपणापासून सगळ्या 12 बलुतेदार 18 आलुतेदारामध्ये त्यांचं बसणं उठणं, तुम्हाला विशेष वाटेल की माझ्या वडिलांच्या म्हणजे एवढं प्रेम लोक करायचे की ते जिथं बसायचे तिथले आमचे म्हणजे ज्यांच्या चर्मकार समाजाचे तुकाराम मामा आहेत, त्यांनी 25,000 रुपये बँकेतनं काढून आमच्या बहिणीच्या लग्नासाठी दिले. शेजारी ज्याच्या घरी दाढी करायचे ज्याच्या दुकानावरती, त्यांनी 25,000 रुपये बँकेतनं काढून दिले. ज्यावेळेला लग्नाची परिस्थिती, आपल्याला माहिती आहे ग्रामीण भागात लग्न हा कसा उत्सव असतो आणि त्याच्यात कसा खर्च होतो, लोन कसे होतात आणि बरेच इश्यू सोशल इश्यू आहे. पण कर्ज काढून लोकांनी त्यावेळेला पैसे दिले एवढे, म्हणजे ज्यावेळेला इलेक्शन्स किंवा जिल्हा परिषदेत होते त्यावेळेला सुद्धा सन्मानाने काम केलं. नंतर ते राजकारणात बाजूला पडले. पण त्यांना असं वाटत असावं, कारण माझ्यात एक त्यांना लहानपणापासून स्पार्क दिसलेला होता की काय माहीत नाही आहे. मी शाळेत असताना सुद्धा थोड्याशा भांडणात मारामाऱ्यात सुरुवातीला असायचो, कारण सगळी आमची भाऊबंद आणि भावकी असायची. त्यानंतर मला जवळ घेऊन सांगायचे की कशा पद्धतीनं राहिलं पाहिजे, कशा पद्धतीचे संस्कार असले पाहिजेत. काही चांगल्या गोष्टी म्हणजे असूया ठेवायची नाही आहे, तिरस्कार कुणाचा करायचा नाही आहे, कुणाला घाबरायचं नाही आहे, कुणाच्या बाबतीत द्वेष ठेवून बदला कुणाचा घ्यायचा नाही, ह्या गोष्टी मला लहानपणी सांगितलेल्या आठवतात. माझी आजीसुद्धा एका खुनाच्या गोष्टी सांगायची, ज्या छोट्या खुनातनं मग आमच्या घरात कशी वाताहत अगोदरच्या पिढीमध्ये कशी झाली, माझ्या आत्यांची लग्न कशी लवकर करावी लागली, कर्ज कशी झाली, अशा ह्या गोष्टी लहानपणी बिंबत केल्या. गाव म्हणजे एक विद्यापीठासारखं असतं, तर प्रत्येक माणूस वेगळं शिकवतो. आणि मला वाटतं मी ज्या गावात आणि ज्या परिसरात राहतो तो वारणेचा काठ आहे, वारकरी संप्रदायातली माणसं आहेत, संस्कार वेगवेगळ्या पद्धतीने झाले, शिक्षक मला खूप चांगले भेटले, शिक्षकांनी मला काही गोष्टी सांगितल्या. मला वाटतं त्या फाटक्या चड्डीतला जो त्यावेळेचा प्रवास होता, त्यावेळेला दिशा मिळण्यासाठी माझ्या शिक्षकांचा, आईवडिलांचा आणि माझ्या गावातल्या काही मंडळींचा मला त्यात वाट दाखवण्यात महत्त्वाचा रोल आहे. मी हा प्रश्न अशासाठी विचारला होता की वडिलांनी हे का ठरवलं होतं, ह्याचं कारण कुस्ती करून काही फारसा फायदा होत नाही हे त्यांच्या लक्षात आलं होतं, पैसे मिळत नाहीत, आयुष्याला उपयोगी असं काय होत नाही, आणि दुसरं म्हणजे शेतीमध्ये सुद्धा फारसं काही मिळत नाही हे लक्षात आलं होतं. म्हणून त्यांनी हे सांगितलं की नाही तुम्ही सरकारी नोकर व्हायला पाहिजे किंवा बडासाहेब व्हायला पाहिजे, असं त्यांनी सांगितलं का? ही त्यांची दूरदृष्टी होती का? अगदी बरोबर आहे. तो माझा मुद्दा थोडासा वेगळ्या विषयावरती मी गेलो, पण
शेतीतनं पैसे मिळत नाहीत आणि शेतीतनं खूप काही भलं होत नाही आहे हे छोट्या होल्डिंगमध्ये वस्तुस्थिती होती. आणि शेतीच्या वाटण्या नंतर त्यातनं होणारे परत छोटे छोटे भाग आणि त्यातनं होणारे वाद हे मी लहानपणी पाहिलेले आहेत. दुसरं कुस्ती चे जे पैलवान असायचे ते मग कारखानदार किंवा हे नेते मंडळी बऱ्याचदा आपल्याबरोबर घ्यायची आणि त्यांचा वेगळ्या कारणासाठी वापर व्हायचा. त्यामुळे त्यांना वाटायचं की स्वतःचं व्यक्तिमत्व यांना घडवण्यासाठी शिक्षणाचा आधार घ्यावा. कारण माझे काका शिकून मोठे झालेले होते, ते इंजिनियर झाले कराडमध्ये. काकांचा मोठा प्रभाव आहे तुमचा. हो हो हो. काकांचा म्हणजे काका पण मला मोटिवेटर म्हणून नेहमी भेटायचे. ज्यावेळेला मी कोल्हापूरला शाळेला होतो किंवा कॉलेजला होतो किंवा मुंबईमध्ये SIC मध्ये अभ्यास करायचो, त्यावेळेला काकांचा निश्चितपणे मला एक आपल्याला असं अभ्यास करून गाडी मिळते किंवा साहेब होता येतं असं त्याच्या ते प्रायव्हेट सेक्टरमध्ये होते. पण जी अधिकारी होण्याची चळवळ सुरू झाली ती 10वी-12वी नंतर खऱ्या अर्थानं सुरू झाली. ज्यावेळेला वेगवेगळ्या नेचर क्लबच्या माध्यमात टिक नेचर क्लबचा मी मेंबर होतो, एन्व्हायरमेंटच्या दृष्टीने काम करायला आवडायचं. त्यावेळेला मला अशा गोष्टीमध्ये एक कलेक्टर किंवा कमिशनर हा खूप कशा पद्धतीने प्रभाव मांडू शकतो आणि एक सोशल चेंज परिवर्तन हा एक महत्त्वाचा फॅक्टर आहे की तो परिवर्तन आणण्यासाठी आपण कशा पद्धतीने काम करू शकतो हे सहज शक्य आहे जर आपण प्रशासनात गेलो. तुमचा दृष्टिकोन स्पष्ट होता की काहीतरी तुम्हाला परिवर्तन आणायचं होतं समाजामध्ये, म्हणून तुम्ही पोलीस सेवेत आलात. हे बरोबर आहे असं म्हणायचं? परिवर्तन घडवायचं होतं. कारण लहानपणापासून तुमचं जे दिसतंय गावामध्ये सुद्धा तुम्ही चांगली कामं करत होतात, सामाजिक कामं करत होतात. गणेशोत्सवाच्या सारख्या ह्याच्यातून त्यांनी पुस्तकं विकत घेतली. परिवर्तनाची दृष्टी स्पष्ट होती पोलीस दलात येण्यापूर्वी असं म्हणायचं का? काहीतरी आपल्याला बदल घडवायचा आहे. मला एक शेवटचा प्रश्न मुलाखतीत विचारला होता लेफ्टनंट जनरल सुरेंद्रनाथनी की विश्वास UPSCच्या मुलाखतीत. विश्वास इस दुनिया में तुम क्यों आए हो. त्यावेळेला एका कवितेचा मी आधार घेतलेला होता. त्या कवितेतल्या ओळी सांगितल्यानंतर कविता खूप मोटिवेटिंग आहे. पोएम ऑफ ला मांचा ही युद्धभूमीवरच्या एका सैनिकाची कविता आहे. टू ड्रीम द इम्पॉसिबल ड्रीम, टू फाईट द अनबीटेबल फो, टू बिअर द अनबिअरेबल सॉरो, टू लव्ह द प्युअर अँड चेस फ्रॉम अफार, टू ट्राय वेन युअर आर्म्स आर टू वेअरी. माझे हात पाय बाहू थकले त्यावेळेला मला एव्हरेस्ट दिसते आणि ते गाठण्यासाठी मला एक एक पाऊल टाकायचं आहे. टू फाईट फॉर द राईट विदाउट क्वेश्चन्स, विदाउट पॉज, टू बी विलिंग टू मार्च इन टू द हेल फॉर हेवनली कॉज. मला संघर्ष करायचा आहे, कोणताही प्रश्न विचारायचा नाही आहे, कोणताही थांबा घ्यायचा नाही आहे. माझी नरकात जायची तयारी आहे, मात्र त्यासाठी असणारं कारण स्वर्गीय असलं पाहिजे. अशा अर्थाची ती कविता होती. आणि शेवटी मी त्यांना 4 ओळी सांगितलं होतं की प्रतिकूल परिस्थितीशी झगडत मी UPSCच्या धोलपूर हाऊसपर्यंत पोहोचलेलो आहे आणि जर सिस्टममध्ये आलो तर सिस्टममध्ये राहून सिस्टममधल्या वाईट गोष्टींच्या विरुद्ध संघर्ष करण्याची माझी तयारी आहे. मला वाटतं हा संघर्ष डेली सुरू आहे, रोज संघर्ष आहे. ज्या वेळेला चुकीच्या गोष्टी दिसतात, कुणावर अन्याय झालेला दिसतो त्यावेळेला चीड येते, संताप येतो, कधी कधी त्रागा होतो. आणि त्यातनं मला सुरुवातीच्या काळात तुम्हाला विश्वास बसणार नाही, माझ्यावर 5 पोलीस केस मी पोलीसमध्ये आल्यानंतर झालेल्या होत्या. पोलीसमध्ये आल्यावर पोलीस केसेस झाल्या? हो, 307चा सुद्धा माझ्यावर गुन्हा दाखल केला होता धुळ्याला ASP असताना. आता ती का कारणं होती, कारण मटका, जुगार, दारू याच्या विरुद्ध मी खूप मोठ्या प्रमाणावर त्यावेळेला ड्राईव्ह घेतला. समाजात वेगवेगळे घटक असतात, समाज विघातक काही गोष्टी असतात, मग ट्रॅप करून तुम्हाला कशा पद्धतीने अडचणीत आणण्याचा प्रयत्न होतो हे काय वेगळं सांगायची गरज नाही. त्या केसेस सगळ्या मी बोनाफाईड इंटेन्शननं काम करताना केल्यामुळे सगळ्या केसेस ड्रॉप झाल्या किंवा मी त्यातनं निर्दोषपणे बाहेर आलो. पण हा त्रास होत राहतो, पण तो त्रास त्या वेळात झाला पाहिजे. म्हणजे मी असं म्हणेल की मी काय सुखवस्तू जीवन जगण्यासाठी एक पांढरपेशा मध्यमवर्गीय माणसाचं जीवन जगण्यासाठी पोलीस सर्व्हिसमध्ये आलो तर ते त्या सर्व्हिसचं उद्दिष्ट नाही आहे. मी तर खलनिग्रह आहे, मी वाईट गोष्टींच्या विरुद्ध संघर्ष करण्यासाठी आलोय का. हे खूप छान सुरेश भटांच्या कवितेच्या ओळी आहे. विजलो जरी आज मी हा माझा अंत नाही, पेटेन पुन्हा नव्याने हे सामर्थ्य नाशवंत नाही. छाटले जरी पंख माझे पुन्हा उडेन मी, अडवू शकेल मला अजून अशी भिंत नाही. माझी झोपडी जाळण्याचे झाले तर कैक कावे, जळेल झोपडी अशी आग ती ज्वलंत नाही. अडथळ्यांना भिवून अडखळणे पावलास पसंत नाही. तर ती पावलं त्या रस्त्यावर वाट चालत रे, कितीही वादळे येतील, कितीही खेटेल तुफान, पण मला वाटतंय खूप मोठी ताकद हे युनिफॉर्ममध्ये आहे.
आणि ज्या उद्दिष्टाने शपथ आम्ही नॅशनल पोलीस अकॅडमीमध्ये घेतो त्या उद्दिष्टाने जर मार्गक्रमण केलं तर सिस्टमचा खूप चांगला सपोर्ट पण मिळतो, खूप चांगलं पॉलिटिकल सपोर्ट मिळतो. आता मी बेस्ट ऑफ द डिस्ट्रिक्टमध्ये SP म्हणून काम केलेलं आहे, मराठवाड्याचा IG म्हणून काम करतोय आता केलं आणि आता पश्चिम महाराष्ट्राचा IG म्हणून काम करण्याची मला संधी दिलेली आहे. कदाचित राज्यकर्त्यांना चांगल्या गोष्टी दिसल्यामुळं मला ह्या संधी मिळत आलेल्या आहेत. पश्चिम मुंबईचा मी ॲडिशनल कमिशनर होतो, दक्षिण मुंबईचा DCP होतो. त्यामुळे संधी मिळतात ज्यावेळेला आपण निस्वार्थीपणे काम करतो आणि कुठल्याही वेस्टेड इंटरेस्टचं गालबोट त्याला लागत नाही आहे. म्हणजे मी माझ्या अधिकाऱ्यांना उद्देशून 4 ओळी ज्या माझ्या पत्रामध्ये ज्या ठिकाणी मी चार्ज घेतो त्यामध्ये लिहितो, त्या 4 ओळी आहेत की वेतन खाऊन काम टाळणे हा देशाचा द्रोह असे, करतील दुसरे बघतील तिसरे असे सांगून सुटू नका, जनसेवेस्तव असे कचेरी ती डाकूंची गुहा नसे, मेजा खालून मेजा वरतून द्रव्य कुणाचे लुटू नका. कुसुमाग्रजांच्या ओळी आहेत. मला वाटतं हे उद्दिष्ट समोर ठेवलं, प्रामाणिकपणे काम केलं तर विश्वास संपादन करणं फार गोष्ट कठीण नाही आहे. पोलिसिंग करताना एकच औषध सगळ्या रोगांना लावणं उचित नाही आहे. डायग्नॉसिस, प्रॉब्लेमचं डायग्नॉसिस, जगभरामध्ये आता पोलिसिंग बाय द कन्सेंट ऑफ पीपल सुरू आहे. लोकांच्या गरजा काय आहेत, लोकांचे इश्यूज काय आहेत, लोकांची तिथली स्थानिक अडचण काय आहे त्याचा अभ्यास करून डायग्नॉसिस करून त्या रोगाचा इलाज आपण असा टेलर मेड त्या इश्यूसाठी करून दिला पाहिजे. तसं मी पश्चिम महाराष्ट्रात आलो, मी माझ्या कामाचं नियोजन करताना कुठं आहे मला लक्षात आलं की हायवेज खूप महत्त्वाचे आहेत. रोज 7 लोक मरत आहेत त्या हायवेजवरती. हायवेवर होणाऱ्या डेकॉयटीज आणि रॉबरीज खूप महत्त्वाचे आहेत. हायवेवर असणारे अवैध धंदे असतील किंवा दारूचे व्यवसाय जे धाब्यावर होतात ते नुसते दारू पिण्यासाठी किंवा नशेसाठी नाही आहेत, ते दारू पिल्यानंतर लोक ॲक्सिडेंट करून लोकांना मारतायत. म्हणून आपण हायवे बीट सिस्टम सुरू केली. त्या प्रॉब्लेमला फिट होणारा जो इश्यू आहे, ठाण्याला मी SP असताना असं सुरू केलं. आपल्याला माहीत असेल विक्रमगडच्या दरोड्यामध्ये 18 एका ज्वेलरला मारून ते 18 दरोडेखोर निसटलेले होते झाबुआचे. 18च्या 18 दरोडेखोर आमच्या त्या हायवे बीटच्या सिस्टमच्या याच्यामुळं आमच्या गराड्यात आले, वेगळे सुटलेले 2-2 असे. म्हणजे हे इतक्या स्पीडनं ते झाबुआचे दरोडेखोर पडतात. 18 पैकी 1 एन्काउंटरमध्ये मारला गेला, 17 जिवंत पकडले गेले. हायवेवरती डेड बॉडीज टाकायचे ते पूर्ण थांबलं. 28 डेड बॉडी अनडिटेक्टेड होत्या मी ज्यावेळेला चार्ज घेतला. तर अशा छोट्या छोट्या उपायांची रचना कशी करता येईल. निर्भया स्क्वॉड म्हणून आम्ही आता लॉन्च करतोय उद्या पुण्यामध्ये, सांगलीमध्ये आणि कोल्हापूरमध्ये ऑलरेडी लॉन्च केलेलं आहे. कारण मुली माझ्या लक्षात आलं की पोलीस स्टेशनला काही छेडछाड किंवा त्यांचं मॉलेस्टेशन होतं स्वतःहून येणार नाही आहेत. कारण ती घरात ज्यावेळेला जाईल आणि सांगेल की माझी छेड होते, हा माझ्यावर टॉन्ट मारतो, तर उलट आई वडील तिला म्हणतील तू शाळेत किंवा कॉलेजला जाऊ नकोस, घरीच बैस, तुझं लग्न करून देऊ. अशी भूमिका आपल्याकडे आहे. आम्ही ठरवलं की आम्ही 6 प्लेन क्लोथमधल्या पोलीस पर्सनेलला पाठवू, त्यातल्या 3 महिला पाठवू, छुपे कॅमेरे देऊ, छुप्या कॅमेऱ्यांनी त्यांनी शूटिंग करावं. बस स्टॉप असेल तिथं जाऊन शूटिंग करायचं, कॉलेजच्या बाहेर टपऱ्या असतील तिथं जाऊन शूटिंग करायचं, कोण स्टॉकिंग करतोय, कोण टीजिंगचे कॉमेंट्स पास करतोय. आणि अशा पद्धतीनं छुपे कॅमेरे घेऊन आम्ही आता स्वतः केसेस पोलिसांच्या तर्फे लॉन्च करायचं ठरवलं. कारण जोपर्यंत माझ्या आई बहिणी आणि मुलींना सुरक्षित वाटत नाही तोपर्यंत आम्हाला युनिफॉर्म घालण्याचा अधिकार नाही. अशा पद्धतीनं आपण प्रोॲक्टिव्हली जर गेलं तर मला वाटतं बरेच इश्यूज त्याच वेळेला कंटेन होतात. मी नगरला SP होतो. 4 वर्ष सलग जातीय दंगलींचा इतिहास होता. मी 2003ला तिथं चार्ज घेतला. सलग 4 वर्ष मोहरमच्या दरम्यान जातीय दंगली झालेल्या होत्या. मी त्या रूटवरनं साधारण 20 वेळा पायी फिरलो ज्या रस्त्यावर दंगली घडायच्या. त्याचं व्यवस्थित 28 पॉईंट्सवरती त्याचं बंदोबस्त स्कीम बनवली. पण त्याच्या अगोदर मी अल्पसंख्याक समुदायाशी एवढं चांगलं नातं प्रस्थापित करू शकलो, कम्युनल हार्मनीचा ड्राईव्ह घेऊन इतका चांगला माझा बॉन्ड तयार झाला की मी त्यांच्या टेंभ्यांची उंची, ज्याच्यावरून दंगली पेटायच्या आणि ते आग लागायच्या, ते टेंभे धार्मिक स्वरूपाचे असायचे, मोहरमच्या ह्याच्यात ते मिरवणुकीत निघतात, तिची उंची 1.5 फूट केली. त्यावेळेचे रेव्हेन्यू ऑफिशियल्सनी माझ्या वरिष्ठांना सांगितलं की याच्या अशा आततायी निर्णयामुळं दंगल होऊ शकेल. माझ्या SP ऑफिसच्या बाहेर काळं फासलं होतं, एवढे प्रश्न निर्माण झाले होते. पण दिल्ली गेटच्या बाहेर ज्यावेळेला 75,000 समुदाय मुस्लिम समुदायाचा बाहेर पडला, कुठंही गालबोट लागलं नाही, इतक्या प्रिव्हेंटिव्ह ॲक्शन आम्ही चांगल्या पद्धतीने, सगळे गुंड वगैरे दंगे करणारे मुंबईला पळून गेलेले होते.
त्यांनी नगर पोलीस जिंदाबादच्या घोषणा दिल्या. मला वाटतं दॅट इज द सर्टिफिकेट. मी लातूरला SP होतो, आपल्याला माहीत आहे पूर्णा आणि जालन्याला बॉम्बस्फोट झाले. त्यावेळेला एकही ठिणगी लातूर जिल्ह्यात पडली नाही कम्युनल हार्मनी. त्यावेळेला एका प्रतिदिवस वर्तमानपत्रानं अग्रलेख लिहिला होता की सीमा पेटलेल्या असताना इथं ठिणगी का पडली नाही. त्याला पोलिसांचं आणि जनतेचं नातं कसं घट्ट झालं. त्यामुळे मला वाटतंय जी भूमिका आहे की प्रत्येक पोलीस हा गणवेशासह नागरिक आहे, प्रत्येक नागरिक हा गणवेशरहित पोलीस आहे. कॉपची फुल फॉर्मच आहे सिव्हिलियन ऑन पेट्रोल. तर अशा पद्धतीची भूमिका जर आपण पोलीस आणि जनतेमध्ये प्रस्थापित करायला यशस्वी झालो तर विश्वास ऑटोमॅटिक मिळतो. काय नातं निर्माण केलं जनतेशी हे सगळ्यांना जमत नाही. म्हणजे हे तुमच्याकडून ऐकताना खूप सोपं वाटते, पण मला माहिती आहे मी महाराष्ट्राचं पोलीस दल माझ्या 35-36 वर्षाच्या पत्रकारितेच्या जीवनात बघितलेलं आहे. आणि मी हे ठामपणे सांगतो, तुमच्यासारखे ऑफिसर अपवादात्मक आहेत पण अपवादात्मक आहेत. जनतेशी नातं निर्माण केलं पाहिजे असं सांगणारे तुमच्यासारखे ऑफिसर्स आहेत इतर, पण हे नातं निर्माण करायचं म्हणजे नेमकं काय करायचं, काय करता तुम्ही पोलीस ऑफिसर म्हणून? समजा लातूरला गेलात, समजा नगरला गेलात, करता काय तुम्ही? मी साधे क्रायटेरिया डेव्हलप केलेले आहेत. बेसिक पोलिसिंग किंवा प्रोफेशनल पोलिसिंग, मूलभूत पोलिसिंगमधल्या काही गोष्टी आहेत ज्या आमच्या रूल बुकमध्ये लिहिलेल्या आहेत, काही इनोव्हेशन्स त्यात. मी साधं एक रजिस्टर कंट्रोल रूमला ठेवतो. रोज माझ्या एका जिल्ह्यामध्ये साधारण 25 FIR दाखल होतात. 25 FIR ज्यांची दाखल होतात त्या कंप्लेंटचे मोबाईल नंबर त्या FIR बरोबर कंट्रोल रूमला प्राप्त होतात. माझा कंट्रोल रूमचा अधिकारी फोन फक्त कंट्रोल रूमवरनं एक करतो, त्या कंप्लेनंटला 3 प्रश्न विचारतो. एक, तुमचा FIR किंवा फिर्याद दाखल होताना तो अवॉइड करण्याचा प्रयत्न झाला का, मिनिमाइज करण्याचा प्रयत्न झाला का, टाळण्याचा, म्हणजे ती क्षमता कमी, एक अटेम्प्ट टू मर्डर असेल तर दुखापतीचा गुन्हा दाखल केला असा प्रयत्न झाला का. दुसरं, तुम्हाला FIR दाखल करताना पैसे मागितले का. आणि तिसरं, तुम्हाला FIRची मोफत प्रत मिळाली का. हां, मोफत प्रत मिळाली का. 3 गोष्टी या लिटमस टेस्टसारख्या काम करतात. त्याच्यात तो माझा कंट्रोल रूमचा अधिकारी ज्यावेळेला याची माहिती घेतो कंप्लेंटकडनं, कंप्लेंटचं काम झालेलं असतं, पण जरा त्याला चक्रा मारायला लागले असतील, त्रास झाला असेल, मध्यस्थाचा वापर करावा लागेल असेल, प्रभाव आणावा लागला असेल, निश्चितपणे सांगतो की आम्हाला त्रास झाला, आम्हाला खूप वेळा यावं लागलं, आमची गाडी यावेळेला गेली होती पण आम्ही 4-5 वेळा गेलो तरी ते गुन्हा दाखल केला नाही. त्यावेळेला आपण त्या कर्मचाऱ्यांना बोलवून समज देऊन पहिल्यांदा वॉर्निंग देतो, दुसऱ्यांदा शिक्षा देतो. जर त्यांनी त्वरित FIR दाखल केला असेल, त्याला प्रत मोफत दिली असेल, जशी कंप्लेंट आहे तशी घेतली असेल, तर आपण त्याला 100 रुपये रिवॉर्ड पण देतो. अशामुळं काय झालंय, माझे हवालदार नंतर बोलवायला लागले त्या लोकांना, किंवा साहेब सांगा बरं का, तुम्हाला सकाळी कंट्रोल रूमचा फोन येईल, तुम्हाला व्यवस्थित ट्रीटमेंट मिळाली, वागणूक चांगली मिळाली, वर्तणूक चांगली मिळाली. ही पहिली गोष्ट खूप प्रभावीपणे लिटमस टेस्टसारखी मी काम कशी करताना दिसतं. दुसरं, मी माझ्या अधिकाऱ्यांचं मूल्यमापन दर 3 महिन्याला करतो. 3200 मार्कांचं कामाचं मूल्यमापन करण्याची एक मी प्रणाली ठरवून दिलेली आहे. त्यात प्रोफेशनल पोलिसिंग तर मुद्दे आहेतच, म्हणजे जसे की डिटेक्शन, रिकव्हरी ऑफ स्टोलन प्रॉपर्टी, समन्स आणि वॉरंटचं एक्झिक्युशन, किंवा प्रत्येक प्रतिबंधक, एक MCOCAचं प्रपोजल बनवलं की 300 मार्क, एक फरारी आरोपी पकडला की 50 मार्क, एक आरोपीला तडीपार केलं की 100 मार्क, असं प्रत्येक पोलीस स्टेशनला प्रोफेशनल कामाचं वर्गीकरण पण दिलेलं आहे. पण त्याचबरोबर त्यांचा जनतेशी कनेक्ट कसा आहे, त्यांच्याबद्दल परसेप्शन कसं आहे, हे मी माझे प्लेन क्लोथमधले सब इन्स्पेक्टर पाठवतो आणि त्यांच्याकडनं रिपोर्ट घेतो. मी ज्यावेळेला पश्चिम महाराष्ट्रात चार्ज घेतला, गडचिरोलीवरून आलेले 5-5 सब इन्स्पेक्टर खाजगी वेशामध्ये 5ही जिल्ह्यात पाठवून दिले. त्यांना कामं दिली काय, एक, त्यांनी कुठेही जायचं, मध्यरात्री फोन करायचा, 100 नंबरला फोन करायचा, 1091ला फोन करायचा. 1091 रिस्पॉन्ड करतोय का, रिस्पॉन्ड करत असल्यावर तुम्हाला कशा पद्धतीनं ते बोलतायत, ट्रीटमेंट कशी देत आहेत, रिस्पॉन्ड केल्यानंतर किती वेळात स्पॉटवरती त्या माझ्या अधिकारी आणि कर्मचारी पोहोचत आहेत. त्यांना वेगवेगळी, म्हणजे एखाद्या ठिकाणी दंगल सुरू आहे, एका ठिकाणी दरोडा पडलेला आहे, एका ठिकाणी महिलेवर अत्याचार होतो, एखाद्या ठिकाणी ॲक्सिडेंट झालेले आहेत, असे वेगवेगळे 30-35 क्रायटेरिया दिलेले आहेत. कुठेही जाऊन फोन करायचा, महिलांचं मदत घ्यायची, शाळा कॉलेजची मदत घ्यायची, आणि किती वेळात पोलीस पोहोचत आहेत ह्याचा रिस्पॉन्स टाईम करून मला कॅल्क्युलेट करून कुठं कशा पद्धतीचं वातावरण आहे, कुठं अवैध धंदे चाललेले आहेत,
कुठं कशा पद्धतीचं तक्रार घेण्यात टाळाटाळ होत आहेत आणि त्यांना हे माझ्या घरात मी पहिल्यांदा एक्सपेरिमेंट सुरू केले की मला कशावरती मग त्यांनी मला जवळजवळ 30-40 पानांचे रिपोर्ट विथ व्हिडिओ आणि ऑडिओ रेकॉर्डिंग सबमिट केलेले आहेत. मी माझ्या एस पीनं सांगितलं हे बरोबर आहे, हे चूक आहे, ह्याच्यावरती अशा पद्धतीने काढून 3 महिन्यात मला करेक्टिव्ह ॲक्शन्स पाहिजेत. मी त्याच्याचप्रमाणे रोज म्हणजे मी माझ्या एम्प्लॉय ऑफ द मंथ जसं कॉर्पोरेटमध्ये असतं तसं माझा कॉन्स्टेबल ऑफ द मंथ त्याचं नाव पोलीस स्टेशनला लागलं पाहिजे, त्याला मोटिवेट केलं पाहिजे. छोट्या छोट्या गोष्टींना आपण कर्मचाऱ्यांना अधिकाऱ्यांना प्रेरणा देऊन त्यांना बक्षिसं देऊ शकतो का? बक्षिसं जनरली स्पेशलाइज ब्रँचला जातात जे रीडर ब्रँच जे एस पीच्या जवळचे असतात. पोलीस स्टेशन जे डिस्टंट आहे तिथले रिवॉर्ड रिपोर्ट येत आहेत का? कर्मचाऱ्यांच्या विषयी आता हा प्रगत भाग आहे. कर्मचाऱ्यांच्यासाठी त्यांची मुलं मेन क्रायटेरिया असतो. पोलीसमध्ये भरती करायला त्यांचा खूप आग्रह असतो. आपण असं काय करू शकतो की सगळ्यांची प्लेसमेंट म्हणजे मी आता सगळ्यांचे बायोडेटा जमा केलेले आहेत. कुठल्याही इंडस्ट्रीवाल्याला किंवा कुठल्याही उद्योगवाल्यांना आम्ही जबरदस्ती करणार नाही, पण विनंती करू शकतो की आमची एक 10 मुलं कर्मचाऱ्यांची आहेत जे सुशिक्षित बेरोजगार आहेत, त्यातल्या कुणाला जॉब देता आला तर. वेलफेअर हा खूप महत्त्वाचा क्रायटेरिया आहे. मुंबईमध्ये उमंग कार्यक्रम मी 3 वर्ष पोलिसांचा वेलफेअरचा घेतला. त्याचं मी ऑक्शन केला म्हणजे जे पूर्वी उत्पन्न साधारण 5 कोटीपर्यंत मिळायचं ते 3 वर्षामध्ये 36 कोटीपर्यंत मी घेऊन जाऊ शकलो, कारण ते मी सगळे चॅनल्सला ऑक्शन केल्यामुळं सगळ्यात हायेस्ट बिडरला तो कार्यक्रम मिळाला. 36 कोटी मिळाल्यानंतर छोटे छोटे उपक्रम मुंबईमध्ये वेलफेअरचे घेतले गेले. कर्मचाऱ्यांची तुम्हाला माहीत आहे की 350-400 फुटांची स्क्वेअर फीटची घरं असतात. त्यांच्यासाठी एअर कंडिशन, त्यांच्या मुलांसाठी लायब्ररी बनवली. 2 गोष्टींचा फायदा झाला. तर एक तर प्रायव्हसी कुटुंबाला मिळू शकते कारण तुम्हाला माहीत आहे छोट्या घरात राहणं, मुलं असतील, म्हातारे आई वडील असतील, कशी कठीण आहेत, आणि मुलांना चांगली अभ्यासिका प्राप्त झाली. त्यामुळे 97% कॉन्स्टेबलरीचा फोर्स आहे. एक एस पी किंवा IG किंवा वरिष्ठ अधिकारी काय फील्डवर जाऊन काम करत नाही आहे. फील्डवर जाणारा माझा 97% कॉन्स्टेबल आहे, तो कसा एम्पॉवर स्वतःला फील करेल, तो फील्डवरती चांगली ट्रीटमेंट आहे त्याच्यासाठी मी त्याला चांगली ट्रीटमेंट देतोय का मी त्यांना बक्कल नंबरनं बोलवतोय, त्यांना अपमानास्पद वाचणूक देतोय, सेम ट्रीटमेंट तो जनतेला देईल. त्यामुळे मी आदरानं माझ्या कर्मचाऱ्यांना जर ट्रीटमेंट देऊ शकलो, त्यांना मोटिवेट करू शकलो, तो 97% जो फोर्स आहे तो चांगलं काम करू शकेल असं मला वाटतं. एका बाजूला पोलीस यंत्रणा मजबूत करायची, दुसऱ्या बाजूला लोकांचा विश्वास मिळवायचा. मला सगळं हे तुम्ही IPS मध्ये आल्यावर स्वतः प्रयोग सुरू केलेत की तुमचे काही आदर्श होते या सेवेमध्ये आधी की यांनी हे प्रयोग केलेले आहेत, आपणही तसंच वागायला हवं, की पुस्तकाच्या वाचनातून अभ्यासातून हे आलं? बेसिक पोलिसिंग तर नॅशनल पोलीस अकॅडमीमध्ये खूप चांगल्या पद्धतीने शिकवलं जातं. फील्डवरती आल्यानंतर प्रोबेशन पिरियडमध्ये बेसिक जे काही जिल्ह्यामध्ये किंवा राज्यामध्ये पोलिसिंग आहे त्याच्याशी एक्सपोजर मिळत असतं. अनेक अधिकारी आउटस्टँडिंग काम करत असतात, पण आमच्या डिपार्टमेंटमध्ये दुर्दैवानं, आमच्याच नाही प्रत्येक गव्हर्नमेंट डिपार्टमेंटमध्ये प्रिडेसेसर सक्सेसर सिंड्रोम असतो. म्हणजे पूर्वीच्या अधिकाऱ्यांनी ज्या गोष्टी चांगल्या केलेल्या आहेत त्या माझ्या स्वतःच्या नाही आहेत, त्यामुळे मी थांबवण्याचा मला त्यात प्रयत्न राहतो. मग माझं स्वतःचं नवीन काहीतरी करू शकेल. ज्या बेस्ट प्रॅक्टिसेस ज्या ठिकाणी घडत आहेत त्या आपण कॉपी का करू शकत नाही? मी निर्भया स्क्वॉड हे माझा कॉन्सेप्ट नाही आहे. मी हा हैदराबाद आणि सायबराबाद पोलिसिंगचा पोलीस स्टेशनचा कॉन्सेप्ट त्याच्यात काही मॉडिफिकेशन्स करून जसाच्या तसा इकडे आणण्याचा प्रयत्न केला. तिथं शी टीम्स नावाचा हा एक्सपेरिमेंट आहे. सिक्युरिटी फॉर हर इज एन्श्युअर्ड. आणि तुम्ही हैदराबाद गुगल करून पहा, इतकं सेफ एन्व्हायरमेंट मुलींच्या आणि महिलांच्या आणि IT सेक्टरमध्ये विशेष करून हे खूप मेजर इश्यूज होत आहे. खूप इफेक्टिव्हपणे तिथं शी टीम्स काम करताना दिसत आहेत. आपण त्याला थोडंसं नाव बदललं, लोकल गरजा, कारण ग्रामीण भाग आहे, विस्तृत आहे, इंटेन्सिटी पॉप्युलेशनची तिथल्या एवढी एकाच ठिकाणी नाही आहे, तर पसरलेल्या भागामध्ये आपल्याला कसं करता येईल आणि मग कुठे जास्त आपल्याकडे प्रॉब्लेम आहे त्याच्याप्रमाणे मॉडिफाय केलं. निश्चितपणे नवीन प्रयोग जगभरामध्ये असतात. मी चुलालाँग युनिव्हर्सिटीमध्ये 3 महिन्याचा पीस अँड कॉन्फ्लिक्ट रिझोल्युशनवरती कोर्स करून आलेलो आहे. अमेरिकेमध्ये पोस्ट ब्लास्ट इन्व्हेस्टिगेशनवरती मी 1 महिन्याचा कोर्स करून आलेलो आहे. अलीकडे मी स्कॉटलंड आणि इंग्लंडमध्ये फेज 3च्या ट्रेनिंगसाठी गेलेलो होतो. जगभरामध्ये हे एक्सपोजर मिळतंच आणि ट्रेनिंगच्या दरम्यान तर तुम्ही इंडिया टूर असते, म्हणजे देशभरामध्ये काय एक्सपेरिमेंट असतो, ज्या ठिकाणी जे चांगलं आहे ते उचलून कॉपी करून आपण आपल्याकडे करू शकतो का, जे चांगले एक्सपेरिमेंट आहेत. आणि कायद्यातल्या ज्या प्रोव्हिजन्स आहेत, पोलीस मॅन्युअलमधल्या लिहिलेल्या प्रोव्हिजन्स आहेत, त्या जर आपण इफेक्टिव्हली आणू शकलो तर हे सहज शक्य होतं. म्हणजे सर्व्हिस चांगल्या पद्धतीनं देणं आणि बिंबवणं की जगात सुंदर 3 क्रियापद आहेत: टू लव्ह, टू हेल्प अँड टू सर्व. प्रेम करणं, मदत करणं आणि सेवा करणं. यातनं जे सॅटिस्फॅक्शन मिळेल ते कुठल्या
आयत्या मिळालेल्या घवाडातनं मिळणार नाही किंवा आरेरावीतनं मिळणार नाही किंवा रुबाबातनं मिळणार नाही आहे. त्यामुळे हे थोडंसं काउन्सिलिंग, थोडंसं सेन्सिटायझेशन, जेंडर सेन्सिटायझेशन हाही खूप महत्त्वाचा फॅक्टर आहे. मी परवा साताऱ्याला महिलांचा दरबार घेतला, महिला कर्मचाऱ्यांचा. तर माझी एक महिला कर्मचारी भगिनी म्हणाली की मी 12 वर्षे सर सर्व्हिसमध्ये आहे. लग्न झालं, सर्व्हिसमध्ये आले, लग्न झालं, त्यात 1 वर्ष गेलं. दुसऱ्या वर्षी मूल झालं, त्यात 1 वर्ष गेलं. नंतर 2 वर्षांनी अजून एक मूल झालं, त्यात 1 वर्ष गेलं. लहान मुलं सांभाळता सांभाळता आता 12 वर्ष म्हणे जनरल ड्युटी, वायरलेसची ड्युटी करते आहे. मला आता तपास करण्याची इच्छा आहे, मला काम करण्याची इच्छा आहे. माझ्यासाठी तुम्ही रिफ्रेशर कोर्स वगैरे पुन्हा, कारण तपासाच्या दरम्यानचं मी ट्रेनिंगच्या दरम्यानचं जे शिकलोय ते सगळं विसरून गेलेले आहे. आपण तिला व्यासपीठ उपलब्ध करून देणं गरजेचं आहे. 3 महिन्याचा आम्ही रिफ्रेशर कोर्स आता सुरू केला आहे. 30% जर महिला माझ्या डिपार्टमेंटमध्ये असतील तर त्या लीडरचं काम का करू शकत नाही आहेत? महिलांना पोलीस स्टेशन हे माहेरघर वाटेल जर महिला कर्मचारी आणि अधिकारी त्यांचे प्रश्न समानुभूतीनं समजून घेतील. त्यांना सहानुभूती महिलांना नको आहे, समानुभूती, तिची अडचण तिलाच कळेल, महिलेला महिलेचा प्रश्न कळेल. तर अशा पद्धतीनं समानुभूतीचं वातावरण तयार करण्यासाठी त्या महिलांना एम्पॉवर करणं, सक्षम करणं, त्यांना तपास करायला लावणं हा आमचा पुढचा टप्पा आहे. आणि हे आम्ही खूप जोर लावून करणार आहोत की पोलीस स्टेशनला महिला अधिकाऱ्यांनी, महिला कर्मचाऱ्यांनी मेन तपास हातात घेतले पाहिजे. विशेष करून महिलांवरच्या अत्याचाराचे गुन्हे जे आहेत ते आम्हाला म्हणजे शॉकच बसत नाही. एखाद्या घरात हुंडाबळी होतो, मुलगी जाळून घेते, स्टोचा भडकाव होतो, घरातला आहे ना, नवऱ्यानं बायकोचा मर्डर केलाय, काय विशेष नाही आहे. ते जसं सेन्सेशनल बाहेरच्या गोष्टीच्या बद्दल आम्ही होतो तेवढं आम्ही घरातल्या डोमेस्टिक व्हायलन्सबद्दल झालं पाहिजे. तिथं खऱ्या अर्थानं सुरक्षित असुरक्षित महिला फील करते आणि तिच्यावर अन्याय अत्याचार होत असतात. त्याच्या वेळेला आमची पोटतिडकीनं तिथं तिला न्याय देण्याची भूमिका असली पाहिजे. आणि सगळ्यात महत्त्वाचं समुपदेशन, ट्रॉमामधनं ज्या महिला आहेत त्यांना बाहेर काढण्यासाठी मग NGOची मदत. आम्ही आता 22 काउन्सिलर्स या निर्भया टीमच्या माध्यमातून कोल्हापुरात घेतले. सगळ्या चांगल्या डॉक्टर्स, प्रोफेसर्स, इंजिनियर्स, वकील अशा महिला घेतलेल्या आहेत. त्यांना 2 प्रकारचं काउन्सिलिंग आम्ही दिलेलं आहे. एक विक्टीम जे ट्रॉमामध्ये आहेत त्यांना तुम्ही समुपदेशन करा, आणि दुसरं जे मॉलेस्टर्स आहेत, इव्ह टीजर्स आहेत. यात 37% हैदराबादमध्ये लग्न झालेले पुरुष सापडले मॉलेस्टेशन करताना किंवा विनयभंग करताना किंवा छेडछाड करताना. त्यांना त्यांच्या पत्नीसोबत बोलवा, पत्नीसोबत त्याला दाखवा व्हिडिओ की कशा पद्धतीचा तुझा नवरा ॲक्टिव्हिटी बाहेर करतोय. मला वाटतं दंडुक्याची त्यावेळेला गरज नाही आहे. बायको घरात गेल्यानंतर काय तिच्यावर करत असेल हे तुमच्या. तर अशा छोट्या छोट्या ट्रिक्स आपण जर करू शकलो आणि रोज प्रयोग करू, कारण लोकांना रुटीनचा खूप कंटाळा येतो. एक पाब्लो नरोदाची कविता तुम्हाला माहीतच असेल, 1972ला नोबेल प्राइज त्या कवितेला मिळालं. यू आर डाईंग स्लोली when you do not travel, when you do not read, when you do not listen to the sounds of music of life, when you do not change your routine, you walk on the same road daily, if you do not wear different colors, if you do not listen, if you do not if you do avoid the passion and those turbulent emotions which make your eyes glisten and heartbeat faster. तर तशा पद्धतीनं थोडंसं रुटीन बदलायला पाहिजे. रुटीन रोजचं एकच ठेवलं तर लोक कंटाळा करून जातात. बरोबर आहे, तुम्ही म्हणताय रुटीन बदलायला पाहिजे, प्रयोग करायला पाहिजे. तुमचं ऐकताना असं वाटतं की जग किती चांगलं आहे, कायम असं वाटतं, काहीतरी पॉझिटिव्ह वाटतं, सकारात्मक वाटतं. मला हे तुम्हाला विचारायचं आहे, हे काम करताना पोलीस दलात अनेकांना निराशा येते, अनेक जण खूप निगेटिव्ह होतात. असं तुमचं कधी झालं नाही? तुमच्या मार्गात अडथळे नाही आले? भ्रष्टाचार इथे खूप आहे, अत्याचार आहे, अन्याय आहे, हे अडथळे तुमच्या मार्गात कधीच आले नाहीत? पोलीस खात्यात काम करणं ही अडथळ्यांची शर्यत आहे. अडथळ्यांची शर्यत आहे? हो हो, बिलकुल आहे. रोजचे प्रश्न वेगळे असतात. रोज ज्यावेळेला एखाद्या प्रश्नाची भिडताना निराशा येते, डिप्रेशन्स येतात, पण ग्रेटर इज द स्ट्रगल, ग्रेटर इज द ट्रायम्फ असं म्हणतात. जेवढा मोठा अडथळा तेवढी मोठी काम करण्याची संधी असते.
त्यामुळे या अडथळ्यांना कसं सामोरं जायचं ह्याचं नियोजन मी खूप अगोदरपासून करत असतो. माझ्या कामामध्ये माझे 691 तासांचं नियोजन मी चार्ज घातले केलं. 691 तास मी मार्चपर्यंत काम करणार आहे. कुठला वेळ कधी देणार आहे, कुठल्या जिल्ह्यात मी कधी असणार आहे, त्याचं मी नियोजन केलं. ते काय 100% व्यवस्थित होत नाही, पण जसं आपण हिशोब लिहून ठेवल्यानंतर काटकसर निश्चितपणे होत असते, तशा पद्धतीनं वेळेचं नियोजन केल्यावर 70% जरी आपण व्यवस्थित इम्प्लिमेंट करू शकलो तरी ते व्यवस्थित होत असतं. त्यामुळं डिप्रेशन, फ्रस्ट्रेशन हे पार्ट अँड पार्सल ऑफ द लाईफ आहेत. पण मी निखिलजी माझ्या आयुष्यामध्ये 150 गोल ठरवलेले आहेत. त्यामध्ये माझे प्रोफेशनल गोल तर आहेतच, माझे पर्सनल गोल्स आणि माझे सोशल गोल्स आणि माझे हॉबीज किंवा एरियाज ऑफ इंटरेस्ट आहेत, ॲम्बिशन्स आहेत. माझ्या फिजिकल, मेंटल आणि स्पिरिच्युअल कॅपेबिलिटीज वाढवण्यासाठी मी ठरवलेले आहेत. मी तर येताना सकाळी 10 किलोमीटर धावून आलेलो आहे. मला व्यायामाची आवड आहे. माझा सगळा स्ट्रेस मी ट्रेडमिलवर किंवा ग्राउंडवर काढतो, किंवा वेट लिफ्टिंग करताना मशीन्सवरती काढतो, किंवा डोंगर चढताना डोंगरावरती काढतो. त्यामुळं हॉबीज रोज एक साधारण 20 पानं वाचली पाहिजेत असा मी नियम ठेवलेला आहे. वाचताना या सगळ्या गोष्टी उलगडतात, त्याचं आकलन होतं, इश्यूज समजतात. त्यामुळं त्यातनं एक विरेचन होतं, कॅथॉर्सिस ज्याला आपण म्हणतो ते विरेचन होतं. परमेश्वराची भक्ती करतो, त्यामुळे देवाशी एक चांगलं नातं आहे. मी कुठल्याही एका स्कूल ऑफ थॉटचा नाही आहे, पण सगळ्या थॉटचा मी आदर करतो. मला कुणाचं हो मला कधी कुठल्या समाजाची, जातीची, कुठल्या स्कूल ऑफ थॉटची, कुठल्या विचारधारेची तिरस्कार वाटले असं मला कधी झालेलंच नाही आहे. म्हणजे मी त्या समजून घेण्या, म्हणजे आस्तिक असो नास्तिक असो सगळ्यांचा मी आदर तेवढाच. पण एक श्रद्धा आहे, मी माझी देवाची कनेक्ट असतो, माझा संवाद त्याच्याशी. कारण परीक्षेच्या काळात मला या गोष्टीचा खूप फायदा झालेला, कारण एकटा अभ्यास करताना ती आवर्तनं मला आतमधनं खचवण्याचा प्रयत्न करायचे. तसे आजसुद्धा मी गेले वर्षभर मी एक पुस्तक लिहिलं. पुस्तक लिहिण्यातला मनमे हे विश्वास, हे मला विश्वास देऊन गेलं. मी त्या पुस्तकामध्ये माझे अभ्यास करतानाच्या सगळ्या आठवणी काढल्या. माझ्या आईबरोबरचे क्षण, माझ्या घरातले क्षण, माझी त्यावेळेला सुखाची स्थळं कोणकोणती होती ती आठवण्याचं. मी गवळुबाच्या डोंगरावर जायचो, त्या हवेत ज्यावेळेला बागडायचो, ती करवंदाच्या जांभळीच्या झाडावर चढायचो, ती नदीत पोहताना इथं माझ्या सगळे ज्यावेळेला चेहऱ्यावर सगळी धूळ बसायची पाण्यातली, ते क्षण सगळे माझे सुखाची स्थळं आठवण्याचा प्रयत्न केला. त्यांना प्रचंड आनंद मिळाला. त्यामुळे 40 नंतर तर पोलीस खात्यामध्ये थोडंसं निगेटिव्हिजम, पेसिमिझम आणि ह्या गोष्टी येत असतात. त्यामुळे मी माझ्या आयुष्यातलं मी 50शीत काय करणार, 60शीत काय करणार आणि 70 वर्षात आधीच ठरवलेलं आहे. माझे टप्पे ठरलेले आहेत. त्यामुळं मी कन्सेप्च्युअली बऱ्यापैकी मला स्वतःला क्लिअर केलेलं आहे. त्यामुळे निराशेवर मात तुम्ही लेखन वाचनाच्या माध्यमातून करता? बिलकुल करतो. आणि तिसरा मुद्दा तुम्ही जो आता उल्लेख केलात, तुमच्या पुस्तकात पण ते आलेलं आहे, तुम्ही फिटनेस फ्रीक आहात. हो. याच्याबद्दल मला विचारायचं आहे. लेखन वाचन चांगलं आहे, तुम्ही करताय हे दिसतंय, आणि तुमच्या बोलण्यातून पण त्या कविता येत आहेत, त्याच्यावरूनही दिसतंय. फिटनेस फ्रीक आहात म्हणजे तुम्ही काय करतात? मी असं ऐकलंय की तुम्ही मॅरेथॉन तर धावताच, पण दर रविवारी 25 किलोमीटर धावता. मी 21 किलोमीटर मॅरेथॉन धावतो, पण मी दर आठवड्यातनं 2 वेळा माझ्या 500 अधिकारी कर्मचाऱ्यांच्यावर धावतो. परवा दिवशी मी साताऱ्याच्या 500 लोकांच्या बरोबर कास पठारपर्यंत धावलो. मी त्याच्या अगोदर सांगलीला शिंदे पण तिथे SP आहेत, ते पण फिटनेस फ्रीक आहेत. संदीप पाटील साताऱ्याला SP, तोही फिटनेस फ्रीक आहे. आम्ही सगळेजण एकत्र धावलो. धावण्यातली मजा आहे ती वेगळी आहे, ती पॅशनेट आहे. पण माझ्या एक्सरसाइजचे मी रुटीन्स बनवलेले. मी कॉलेजला असतानापासनं राम रीम रूम रॅम रॉम रहा मित्र रवी सूर्य भानू खग पूषण हिरण्य गर्भ मरीच आदित्य सवित्रवर्ग भास्करेभ्यो नमो नमः. सूर्य नमस्कार हे तुमच्या पाठीचे आणि पोटाचे सगळे विकार घालवणारा परफेक्ट व्यायाम आहे. सूर्यनमस्कार व्यायामाच्या अगोदर आणि व्यायामानंतर हे दोन्ही मी करत असतो. 12-12 सूर्यनमस्कार. ते 24 म्हणजे वॉर्मिंग आणि कूलडाऊनसाठी आहेत. पण मधल्या काळात मी माझं रुटीन ठरवलेलं आहे. आठवड्यातनं 3 दिवस मी वेट एक्सरसाइज करतो. 40 नंतर त्याची खऱ्या अर्थानं गरज असते, कारण तुमच्या पाठीचे स्नायू, कमरेतले स्नायू, मांड्यांचे स्नायू, हाताचे स्नायू या सगळ्यांचा एक व्यवस्थित बॅलन्स होऊन विकास झाला तर तुम्हाला बाकीचे विकार होत नाही आहेत, कारण हाडावरती त्याचं प्रेशर येत नाही आहे. त्यामुळे वेट एक्सरसाइज केल्यामुळे मला रनिंगला त्याचा फायदा होतो, कारण माझे स्नायू बळकट झालेले आहेत. त्यामुळं 3 दिवस वेट एक्सरसाइज करतो, 3 दिवस मी कार्डिओस्क्युलर व्यायाम करतो. त्यामध्ये मी रनिंग करतो, ऑल्टरनेट डे 5 किलोमीटर आणि आठवड्याच्या शेवटी 21 किलोमीटर मॅरेथॉनच्या तयारीच्या वेळेला. म्हणजे मी आता पावसाळ्यात आणि हिवाळ्यात करणार, मी उन्हाळ्यात पळत नाही तेवढा. सो त्याचा नंतर मग उन्हाळ्यात मी स्विमिंगला प्रेफरन्स देतो. 1 तास काही झालं तरी शरीरासाठी देणं हे खूप महत्त्वाचं आहे. काय वाटतं?
खूप पॉझिटिव्ह फील होतं, फ्रेश राहता तुम्ही, वाईट सवयी नाही आहेत, दारू पित नाही आहे त्यामुळं कधी हँगओव्हर नसतो, चहा पिताना ग्रीन टी पितो, खूप महागडा नाही आहे, 5-6 वेळा मी छोटी छोटी फूड्स घेतो, म्हणजे फळं खातो, एक ॲपल किंवा 2 केळी काय परवडण्यासारख्या नसतात, त्यामुळे साध्या साध्या सवयी, ओव्हरलोड खात नाही आहे, अवेळी खात नाही आहे, तळलेलं आणि गोड अवॉइड करण्याचा प्रयत्न करतो. या सगळ्या गोष्टी केल्यामुळे माझं गेले 25 वर्ष 73-74 हेच वजन आहे. ते कमी पण होत नाही, जास्त पण होत नाही आहे. काम करत नाही असं नाही, आणि ते तुमच्या उत्साहाचं कारण सुद्धा आहे. मे बी फिजिकली तुम्ही पण याचा तुम्हाला फटकाही बसलाय, तुम्ही पुस्तकात लिहिलंय हो. की ह्या जो फिटनेसची ही जी आवड आहे याचा फटकाही बसलाय. म्हणजे मी मॅरेथॉन धावलो त्यावेळेला दोन्ही नखं माझी निघून गेलेली होती, एवढ्या स्पीडनं धावलो. 1 तास 56 मिनिटामध्ये मी 21 किलोमीटर कंप्लीट केलं. मला काय वेगळ्या, म्हणजे मुलांना बाप त्यांचा खूप स्ट्रॉंग आहे म्हणून बघायचं असतं, त्यामुळे मी अशी बंजी जम्पिंग परवा त्या डेला ॲडव्हेंचरमध्ये केली. माझी पाठ जवळजवळ 3-4 महिने दुखत होती. 3-4 महिन्याने ऑटोमॅटिक रिकवर झाली. पण बंजी जम्पिंग करायला 40मध्ये अचानक करणं तेवढंच चांगलं नाही आहे, पण ती केली मी. माझ्या मुलाला दाखवायचं होतं की मी करू शकतो. पण असे काही ॲडव्हेंचर केल्यामुळं त्रास निश्चितपणे होतो.